भडगाव तालुक्यातील कसगाव परिसरातील भोरटेक येथील स्वस्त धान्य दुकानदारातून शासनाचे रेशन वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून धान्य वितरणात अनियमितता होत असल्याने लाभार्थ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विशेष म्हणजे धान्य वितरण गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांगांची मोठी गैरसोय होत आहे। गावातील वस्तीजवळच धान्य वितरण सुरू करून प्रत्येक महिन्याचे रेशन नियमानुसार वेळेवरच द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत गावाचे उपसरपंच उमेश देशमुख यांनी तहसीलदार व पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार केल्याचे सांगितले जात असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। कूपन 1 महिन्यानंतर वाटतो, ऑनलाईन दिसतं तिथं। मग किती दिवसापासून तुम्हाला राशन भेटत नाही? एक महिना झाला आता। 1 महिन्यापासून भेटत नाही। आणि तांदूळ आणि गहू मध्ये खराबी आहे का, खडे येत आहे का? खराबी। तरी तुमची काय मागणी आहे? काय मागणी आहे तुमची? आम्हाला मागणी म्हणजे आज पैसा देत नाही, कुपन देते तो आणखी दाखवता करत कुपन आले। किती दिवसापासून? 15 दिवसापासून भेटलं नाही का कुपन? नाही झाले महिना नसे, पण देते तो 15 दिन जाईल पावती पाडेले। असं आहे का? लांब आहे का गावापासून या जायला? नाही तरी काय सांगा, ते वाटप करत नाही का? वाटप करत नाही तो, देत नाही। गावाचे सरपंच आहे, तर एवढ्या नागरिकांची समस्या काय कारण आहे याला? रेशनचा प्रॉब्लेम आलेला आहे। रेशन दुकानदार आयुष्य वाटप करत नाही, त्याच्यामुळे लोकांना अडचण आलेली आहे। अडचण आली, त्यांना 2-2 महिन्यापासून रेशन भेटलेलं नाही। आम्ही त्यासाठी थांबलेलो होतो की वाटप। मग तुम्ही पुरवठा अधिकाऱ्याला फोन लावला का? पुरवठा अधिकारीकडे पण कंप्लेंट केलेली आहे, तहसीलदारांकडे पण मी सांगितलेलं आहे। हा, मग अर्धा दिलेले तोंडी बोललेलो आहे त्यांच्याशी। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।